ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, स्वामींचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहणार आहे। फक्त स्वामींवर विश्वास ठेवा। आणि मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ या क्षणी पाहिलात तर तुमचे नशीब नक्कीच बदलेल आणि तुमच्या दुःखी जीवनात सुख लवकरच येणार आहे आणि स्वामी ते सुख तुमच्या जीवनात आणणार आहे। फक्त स्वामींवरचा विश्वास तुम्ही टिकून ठेवा। बाकी सर्व काही स्वामी स्वतः पाहून घेतील आणि स्वामींना सर्व काही तुमच्याबद्दल नक्कीच माहिती आहे। स्वामी म्हणत आहेत, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका। वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण सगळ्यांसोबत होतं आहे। संयम बाळगा। काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना। जे होईल ना ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे। आपण जर आज आहे तर उद्या नाही। आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा। आहे त्या परिस्थितींना सामोरे जा। बाकी सर्व काही स्वामी आपल्या पाठीमागे आहेतच आणि ते आपल्या पाठीमागे कायम राहतील, हा विश्वास सुद्धा स्वामी आपल्याला देत असतात। वेळ कोणतीही येवो, मन विचलित होऊ देऊ नका आणि परिस्थितीचा सामना करायला शिका। परिस्थिती कायम राहत नाही, वाईटानंतर चांगले दिवस येतातच। जीवनात सतत लाभच येईल आणि होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल। चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये। हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने नक्कीच आपण पोट भरायचे आहे आणि त्यानेच आपले पोट चांगल्या प्रकारेही भरू शकते। म्हणून कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही। म्हणून तुम्ही पण कोणाला अजिबात दुखवू नका आणि कोणाचं मन तोडू नका। स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। मित्रांनो, स्वामींकडे एकच मागा, एवढा संयम ठेवायला शिकवा स्वामी की कितीही वाईट परिस्थिती झालं ना आणि आली ना तरी वाईट वाटलं नाही पाहिजे। अद्भुत आहे तुमची माया, सदैव राहो तुमची छत्रछाया। अक्कलकोटी आहे तुमचा निवास, तुमच्या कृपेने सुखी होतो जीवन प्रवास। आणि स्वामी, आमचा जीवन प्रवास असाच सुखी राहू द्या। कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य नक्की जीवनामध्ये महान होत जातो। आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात ना तेच खऱ्या अर्थाने जीवन असतात आणि जीवन जगत असतात। म्हणून बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात आणि त्यांच्यामध्ये माणुसकी अजिबात उरलेली नसते। म्हणून मित्रांनो, आळस हा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाचा आड येणारा प्रबळ शत्रू आहे। म्हणून आळसाला तुम्ही पूर्णपणे नष्ट करून टाका। जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल ना तर लवकरच तुमच्यावर गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे, हे मात्र तुम्ही जाणून घेतलं पाहिजे। आणि जे आज तुम्ही वागताय ते उद्या तुमच्या सोबतही वागलं जाईल। जो त्रास आज तुम्ही दुसऱ्याला देताय ना तोच त्रास उद्या तुमच्या वाट्यालाही येईल। विषय कर्माचा आहे, तिथे धर्म सुद्धा हजर असतो, हे मात्र निश्चित तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे, बाकीचे फक्त मजा बघणार। तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा आणि आपलं काम इमानदारीने फक्त करत राहा। जीवनात एवढे व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि नक्कीच द्वेषासाठीही वेळच मिळाला नाही पाहिजे, कारण जीवनात नेहमी रिकामा माणूस सर्वात जास्त दुःखी असतो आणि तो भरपूर विचारही करत असतो। म्हणून जेवढी वाट तू पाहिलेली आहेस, वेळ आली की तुला इतके मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस, पण तोपर्यंत थोडा धीर धर आणि थोडा संयम ठेव, असं स्वामी आपल्याला संबोधत आहेत। श्रीमंतीच्या यादीत नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव पहिल्या स्थानी झळकलेच पाहिजे आणि आपण माणुसकी ती टिकूनच ठेवली पाहिजे। आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात। त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा। मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं असतो, ती तुम्ही प्रेमाने सांभाळलीत तर प्रेमाने ते तुमच्या जवळ नक्कीच राहतील। आणि कधी कधी शांत राहणं हे सगळ्यात मोठं उत्तर असतं, कारण अयोग्य शब्द कर्मात अडथळे आणतात आणि आपले कर्म ते बिघडवत असतात। म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती खरंच तळमळ करत असेल तर आपण भाग्यवान आहोत, कारण आजकालच्या दुनियेत सगळी नाती तर स्वार्थासाठीच तर जोडली जात आहेत आणि आपल्या तळमळ करणारी व्यक्ती या जगामध्ये सापडणं मुश्किल आहे आणि ती सापडूही शकत नाही।
म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. आणि माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते आणि परमेश्वर स्वतः तिथे तुमचं सर्व काही बघत असतो. म्हणून समोरच्याशी कसे वागावे हे ज्या लोकांना समजत नाही, अशा माणसाबरोबर गप्प राहिलेलेच बरे असते. कारण अशा माणसामुळे आपले विचार पूर्णपणे खराब होत असतात. आणि माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. आणि जोपर्यंत सर्व काही ठीक चालू आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात आणि थोडंसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ मात्र फोडत असतात. म्हणून सत्य काय आणि असत्य काय याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका. केवळ खूप मोठा समूह एखाद्या मताचा पुरस्कार करतो म्हणून कोणतेही मत वा सिद्धांत स्वीकारू नका. हे जीवनात तुम्ही कायमचं लक्षात ठेवायचं आहे. आणि लोकांची कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं. म्हणून प्रत्येक माणसाला जपत चला आणि प्रत्येक माणसाला मान सन्मान तुम्ही नक्कीच दिला पाहिजे. आणि आपल्या बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळत नाही. आणि कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य मात्र आपले कधीच घडणार नाही. म्हणून हा जन्म पुन्हा नाही, ही नातीही पुन्हा नाहीत. म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा, कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा. आणि कोणाच्या आयुष्यात तुम्ही गेलात तर त्यांच्या आयुष्याचं सौंदर्य तुम्ही नक्कीच व्हायला हवं. आणि माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही, पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे हे नेहमी तो लक्षात ठेवत असतो. आणि तुम्ही दानशूर जरी असला ना तरी चुकीच्या मार्गाने धन कमावले तर त्या फळ भोगावेच आपल्याला लागते. आणि ते फळ आपल्याला जीवनामध्ये भोगावेच लागणार सुद्धा आहे. म्हणून माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून आपल्याला फक्त त्या परमेश्वरावर नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. देवा, फक्त नक्कीच तू आमच्यावर लक्ष ठेव आणि आमच्या पाठीमागे उभे राहा. आम्हाला बाकी काही नको, हेच तुम्ही स्वामींकडे मागा. मानसिक शांती असेल तरच सर्व काही छान वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजेत. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना ते कधीच विसरत नाही. आणि बहुरूप्याने कितीही सोंग घेतले ना तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. जसं की तळ्याच्या काठावर बसलेला बगळा जरी ध्यानस्थ वाटत असला तरी त्याचे लक्ष हे तळ्यातील माशांवर असतो. म्हणून ढोंगी नाटकी लोक असतात, एक वागतात आणि एक करतात. म्हणून त्यांच्या भरोशावर तुम्ही कधीही जीवन जगू नका किंवा कधीही राहू नका. स्वामी सांगतात की बोलून टाकावं पण टाकून बोलू नये. माणसाची मने विनाकारण दुखावली जातात. आपणासाठी माणसे काल, आज आणि उद्या सुद्धा महत्वाची आहेत आणि ती महत्वाची असतात. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु आणि आपले मालक आहेत. म्हणून तुम्ही त्यांना दररोज नमस्कार करूनच घरातून बाहेर नक्कीच पडलं पाहिजे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही ना, अपमान झाला तो क्रोधित होत नाही ना, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही ना, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो आणि जगात तो मोठाही असतो. म्हणून अजून काही दिवस सहन करा. फक्त तुम्ही हार मानू नका. वेळ वाईट आहे, थोडे तुम्हाला त्रास होईल, पण स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे असल्यावर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. हवं तर खूप काही असतं आयुष्यात, पण मिळालं फक्त तेच जे आपल्यासाठी योग्य असतं. आणि देवही आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य असतं. म्हणून ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध मात्र पूर्णपणे संपत असतात. म्हणून वेळेप्रमाणे आपल्या गरजा बदला, पण आपल्या गरजांप्रमाणे माणसं बदलत फिरू नका. तुम्हाला त्याचा भरपूर त्रास होईल. आणि अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जे तुमच्या कानात हळूच सांगत असते सगळं काही उत्तम होणार आहे आणि चांगलं होणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा. आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंद आणि आशीर्वाद घेऊन येत नाही. बरेच लोक आपल्याला कटू अनुभव देऊन जातात. प्रत्येक व्यक्तीने आपणाला भेटून आनंदी व्हावं असं गरजेचं नाही, पण आपण आपल्याला भेटून कोणी दुःखी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि तेच प्रयत्न आपल्या पाठीशी असतात.
आणि चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात ना तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काही उपयोग मात्र होणार नाही. आणि आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते, एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्या दोन गोष्टी कधीही संपू देऊ नका, एक मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा असते आणि स्वामींची कृपा अशीच तुमच्या पाठीशी राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. लोक काय विचार करतील यामुळे स्वतःचे जीवन बर्बाद करू नका, कारण तुम्ही किती पण काही चांगले केले ना तरी लोक तुम्हाला नावच ठेवतील, म्हणजे ठेवतीलच. त्यांना कधीच माघार ते घेणार नाही. अडचणीच्या काळी स्वामी सदैव पाठीशी उभे राहिले मित्रासारखे, आणि मित्रासारखे स्वामींनी आम्हाला नक्कीच पाठबळ दिले आहे आणि मदत सुद्धा केली आहे, आणि ती कोणत्याही रूपात केलेली असो पण स्वामींनी आम्हाला नक्कीच मदत केली आहे. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आणि त्याला कधी पश्चातापही होत नाही. म्हणून आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा आपल्या तयार होत असते. म्हणून मित्रांनो, कोणाकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही याचा विचार मी कधी करत नाही, कारण देवाने जे दिलं आहे ना ते पण कोणापेक्षा कमी नाही. आणि आपल्याला आपण सर्वश्रेष्ठ असलो पाहिजे, स्वतःला आपण चांगलेच वाटलं पाहिजे. तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका, स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडत असतं. आणि आयुष्यात काही भरोसा नाही. जो तुमच्याशी हसतोय ना, तुम्हाला आनंदी करतोय, तो तुम्हाला कधी सोडून जाईल माहीत नाही. म्हणून कोणावर नाराज होऊ नका. कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कोणी किती काळ त्याच्या सोबत उभा राहील. म्हणून जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो. उलट जे वाट्याला येईल त्याच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा. देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला देईल. आणि एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं. आणि तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात, वाईट दिवसांना जिंकू देऊ नका. योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल. हे मात्र लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, स्वामी अजून सांगत आहेत की आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी जीवनात प्यायचं नसतं. आणि मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजवणारं एकही मात्र सापडणार नाही. आणि तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही, म्हणून भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते हजार तुमच्या विरोधात जातील ना तेव्हा ते एक असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र शेवटपर्यंत उभं असेल. आणि आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते, आणि त्यातच आपण सर्व काही करायचं असतं आणि त्या परिस्थितीतून आपल्याला नक्कीच बाहेर यायचं असतं. स्मरण करता समोर उभा राहतो तो दत्त, जो संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतोय तेच आपले स्वामी महाराज. आणि जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. म्हणून तुम्ही स्वामींची भक्त करता करता नक्की स्वामींचं नामस्मरण देखील करा. आणि हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरू आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही. म्हणून भगवंताची कृपा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिलात तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही. म्हणून त्यामुळे जी वेळ आहे
त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि व्यवस्थित सांभाळ करा. दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहे तेथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करतो. कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवांचे फक्त नाव घेतले तर त्याची पूजा नक्कीच होत असते आणि मनापासून जर केली नक्कीच भगवंतापर्यंत ती पूजा जातही असते. म्हणून आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटेल, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण सुंदरपणे जगलंच पाहिजे. मित्रांनो, प्रेमात हारलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि तुमच्या नशिबात ती व्यक्ती नक्कीच असणार आहे. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्तही मात्र तुम्ही कधीच होऊ नका. समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच खरं जीवन मात्र जगत असतो. जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये नक्कीच तुम्ही क्षमता ठेवली पाहिजे. तरच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाऊ शकता आणि लोकांना नक्कीच कमवू शकता, गमवू शकत नाही. मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील ना तर 50 रुपयांचा आरसाच लागतो एवढं मात्र निश्चित. आणि हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून संपून जाते. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून तिघं तुम्ही नीट जपून ठेवायचे आहे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होत असतो. आणि तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही. आणि देवान दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण ही आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि आयुष्य सोपे असते. प्रत्येकाचे आयुष्य सोपे नसते, पण आपले आहे ते आभार तुम्ही देवाला मानले पाहिजे. आणि चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्त्वाचे असते. आणि तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि तुम्ही पाहिलेल्या आणि केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत. म्हणून स्वामी सांगतात, रागामध्ये हजारो चुकींच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती निर्माण होत असते. आणि समोरच्याने कितीही राग केला तरी त्याचे हृदय प्रेमाने जिंकायचे सामर्थ्य ठेवा. राग तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण जो राग असून सुद्धा त्या रागावर आवर घालतो तो जीवनात पुढे सरसावत असतो आणि त्याला भरपूर काही स्वामी देत असतात. म्हणून जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात. आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही, एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यातून शिकत असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील ना यांची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्यात प्रत्येक क्षण खास होत जात असतो. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे हे मात्र निश्चित. आणि हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. म्हणून त्या आईवडिलांना तुम्ही नक्कीच जपायला शिकले पाहिजे. आणि जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. आणि गैरसमज वाढत गेला
की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधी बोललोच नाही. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होत असते. आणि दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे आणि पूर्णपणे ती जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणून आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही हे सुद्धा निश्चित आहे. आणि स्वतःला सतत विकसित करत राहा. आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि आपण पुढे जात राहू. आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन सुखमय होऊन जाईल आणि आपले जीवन सुखानेही भरून जाईल. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही. स्वामी सांगतात, गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात. त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आपण आनंद नक्कीच मानावा लागतो. आणि जगणं खूप सुंदर आहे. सतत फक्त तुम्ही रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आणि तुम्ही हसणं विसरले तर तुम्ही सर्व काही जीवनातून गमावून बसाल. आणि स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त तू नक्कीच होणार आहे. आणि नाती ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही हे मात्र निश्चित. आणि स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सर्व नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. म्हणून स्वामी सांगतात, जसे हात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचे नक्कीच कमी पडून जाईल. म्हणून तुम्ही स्वतःलाही जगायला शिका. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत राहतं आणि दुसरं त्याला काही ऐकू येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि सुखी समाधानी जाईल. स्वामी सांगतात, जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे. आणि जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले नाही तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे आपल्याला नक्कीच भागच पडेल. आणि स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. आणि शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही नक्कीच असते. आणि स्वामी म्हणतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच जीवनात संपत नसतो. त्याला कुठे ना कुठे नक्कीच देवाची साथ मिळत असते. आणि संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपली ओळख दाखवत असतात. म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते आणि ती कठीणच होणार आहे. आणि स्वामी म्हणतात, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तुझ्याच विश्वात मग्न आहे. औपचारिकरित्या म्हणून मला दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, बऱ्याशी माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याला हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते
आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. आणि आयुष्यामध्ये आपण नक्कीच प्रत्येकासोबत राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला मदत केलीच पाहिजे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या स्वामी. आणि ते यश मिळाल्यावर नक्कीच तुमची कृपा आमच्यावर अशीच बळसवत ठेवा. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्यात सुटणारे असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभरासाठी संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतके देतो की मागायला काही उरतच नाही आणि काही उरणारही नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात, कोणालाच तुम्ही काही करू शकत नाही आणि बोलू शकत नाही. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. आणि हीच कृपा स्वामी तुमची आमच्यावर आहे. आणि आम्ही त्यामुळेच नक्कीच स्वामींना कधी विसरणार नाहीत, कारण स्वामी आमचे गुरु आहेत आणि ते आमचे गुरु माऊली आहेत. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका, हे मात्र निश्चित. आणि त्या मोहात जर तुम्ही अडकले तर तुम्ही त्या मोहातून कधीच बाहेर येऊ शकत नाही. आणि तो मोह तुम्हाला पूर्णपणे जगडून टाकेल आणि तुम्हाला कधीच बाहेर परत सोडणार नाही. म्हणून आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आणि त्या मेहनतीवर जर तुम्ही विश्वास ठेवले ना, तर तुम्ही भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगतीही कराल. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख फार वाईट असते. आणि ती अपेक्षा आपण कोणाकडून ठेवली तर ती अपेक्षा तुटली तर आपलं मन खूप तुटत असतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि पुढे जीवनात चालत राहा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते आणि कुठेतरी चांगले होतही असते. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही. आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि ते सुखाने जगायला आपण नक्कीच पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. म्हणून प्रसिद्धी जेवढी मिळाली तेवढी आपल्यासाठी चांगली असे मानून आपण जीवनात पुढे गेले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथं विषय सोडून द्यायचा आहे. आणि खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जो प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत. मग तुम्हाला सर्व काही नीट आणि चांगलं मिळेल. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर मात्र आपले हृदय पाहत असतो. आणि शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुमचा उपयोग ते घेऊनच घेतील. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात, हे मात्र निश्चित. आणि मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आई. आणि त्या आईला आपण नक्कीच चांगलं ठेवलं पाहिजे आणि जपून ठेवलं पाहिजे. दुनिया कशी पण असू देत, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुझ्यावर. तो आमचं नक्कीच चांगलं करशील आणि आमच्यावर तुझी कृपा अशीच बरसत राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. म्हणून लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं कधीच होणार नाही. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते.
त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून नक्कीच माझे जीवन सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो. आणि स्वामींच्या कृपेने ते सर्व काही चांगलं आणि नक्कीच चांगलंच होणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपण खूप आनंदी मिळत असतो. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिकायला पाहिजे. आणि जेवढं जास्त तुम्ही मौन बाळगाल तेवढे जास्त तुम्ही संयमी आणि चांगले व्यक्ती बनत जाल. म्हणून मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असा राहील. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला देखील हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. त्यांना हे व्हिडिओ खूप आवडेल आणि तेही मनापासून नक्की स्वामींचे भक्तही असतील. आणि स्वामींचे भक्त असल्यावर स्वामींची प्रत्येक गोष्ट ऐकण्यात वेगळी मजा असते. आणि मित्रांनो, तुमच्या मनाची जी तीव्र इच्छा आहे आणि तुमच्या मनात ज्या गोष्टी चालू असतात ना, त्यावर तुम्ही अख्ख्या ब्रह्मांडावर राज्य करू शकता आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकता. परत तुमच्या मनगडात ती ताकद पाहिजे आणि तुमच्या मनात ती जिद्द पाहिजे. एक लक्षात घ्या, स्वतःच्या मनाला मानेल त्याप्रमाणे आपल्या दुःख कुपण्याला जर तुम्ही सतत नावं ठेवत बसलात ना, तर त्याचा भाऊ करायला लागतात. तर कल्पनेतल्या त्या गोष्टी मग तुमच्यासाठी सर्वाधिक भीतीदायक गोष्टी बनतील. आणि अंतर्मनावर प्रभाव टाकायचं तंत्र पुढील प्रमाणे आहे. बाह्य मनाकडून म्हणजेच जागरूक मनाकडून आलेली तुमची विनंती मान्य करायला अंतर्मनाला प्रवृत्त करणं हे यात सर्वाधिक महत्त्वाचं असतं. ही सुपूर्द करण्याची प्रक्रिया अर्धवट झोपेच्या अवस्थेत असताना सर्वोत्तम प्रकारे पार पडते. तुमच्या अंतर्मनात अपरंपार बुद्धिमत्ता, कौशल्य आणि सामर्थ्य वसलेले असते. हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला नक्की काय हवं आहे याचा अगदी शांतपणे विचार करा आणि अगदी या क्षणापासून सगळ्या गोष्टींची पूर्तता होताना बघा. प्रचंड खोकला झालेल्या आणि घसा दुखत असलेल्या लहान मुलीसारखं बना. ती ठामपणे आणि सतत म्हणत असते, आता खोकला पळून जात आहे, आता खोकला पळून जात आहे. तासाभरात तिचा त्रास दूर होतो. अगदी साधेपणानं या तंत्राचा अवलंब तुम्ही केला पाहिजे. आपल्या अंतर्मनाचा वापर करत असताना तुम्ही विरोधकांकडे निर्देश करत नाही. तुम्ही इच्छाशक्तीचा वापर करत नाही. तुम्ही इच्छाशक्तीचा नाही तर कल्पनाशक्तीचा उपयोग करता. तुम्ही स्वतंत्र मुक्त अवस्थेची कल्पना करता. या मार्गात तुम्हाला स्वतःची बुद्धिमत्ता गवसते आणि साधा, सोपा, निरागस चमत्कार घडून आणणारा विश्वास टिकून ठेवण्यास ती बांधील असते. कोणत्याही त्रास व आजाराशिवाय तुमचं चित्र रेखाटा आणि मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि सर्व काही तुम्ही मान्य करायला सुद्धा नक्कीच तयार व्हाल. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मान्य करायला शिका आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जायला शिका. भरपूर तुम्ही आयुष्यामध्ये मिळवाल. आणि तुम्ही रेखाटत असलेल्या मुक्त अवस्थेच्या भावनिकतेविषयी कल्पना करा. या क्रियेतील सगळे अडथळे तोडून टाका. साधा मार्ग हा नेहमी सर्वोत्तम असतो. जागरूक आणि अंतर्मनातील परस्पर संबंध आणि त्या तुलनेत ऐच्छिक आणि अनैच्छिक मज्जातंतू विषयक यंत्रणा यांचं प्रतिबिंब असलेली जैविक यंत्रणा तुमच्या शरीरामध्ये असते. हे लक्षात घ्या. या दोन यंत्रणा कधी कधी वेगवेगळ्या व कधी कधी एकत्रितपणे काम करू शकतात. जेव्हा तुमची पेशी यंत्रणा आणि डोळे, कान, हृदय, यकृत, मूत्राशय अशा वेगवेगळ्या अवयवांचा रचनांचा अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या अवयवांमध्ये पेशी समूह असतो आणि त्या पेशी समूहाची एक बुद्धिमत्ता असते. त्यानुसार हा सगळा समूह एकत्र कार्य करत असतो. आपले मास्टर माइंड म्हणजेच जागरूक मनाच्या सूचनांनुसार या समूहाला आज्ञा स्वीकारणे आणि त्यांचे तर्क सुसंगत अनुमान काढणे शक्य होते. आणि त्यामुळेच या प्रकरणात मागे वर्णन केलेल्या मानसशास्त्रज्ञांच्या घटनेमध्ये रचनात्मक आणि सकारात्मक सूचनांना फुफ्फुसांच्या समूह बुद्धिमत्तेनं योग्य तो प्रतिसाद दिला आहे. म्हणून मित्रांनो, आपलं उद्दिष्ट हे मनाची कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मनाचं काम कसं चालतं यातलं गूढ दूर करणं हे आहे. आणि माणूस शांत आणि निवांत असताना बाह्य मन हे उपचारानं सुचलेल्या योग्य निकषावर आधारित काम करायला सुरुवात करतं आणि चेतापेशी सक्रिय होतात आणि मग मनाच्या गतिशील कृतीला सुरुवात होते. आणि शिथिल अवस्थेत असताना अंतर्मन हे शारीरिक भौतिक गोष्टींच्या प्रभावातून मुक्त होतं आणि स्थळ काळाचं भानही त्याला राहत नाही. म्हणून क्विम्बीचे विद्यार्थी असलेल्या डॉक्टर इव्हान्स यांना अंतर्मनाचे काम अशा प्रकारे स्थगित करणे शक्य व्हायचे आणि बाहेर आजूबाजूला आलेल्या आणि असलेल्या कोणत्याही गोष्टींची जाणीव न गमावता मनाच्या आंतरिक प्रकाशाच्या साहाय्याने
त्यांना रोगाचं निदान करणं शक्य व्हायचं. म्हणून दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी पाहण्याची दिव्यदृष्टी असणं हे अंतर्मनाच्या अनेक सामर्थ्यांपैकी एक आहे. आणि या सामर्थ्यांमुळेच क्विम्बी, डॉक्टर इव्हान्स आणि इतर अनेक जण माणसांची अंतर्गत रचना, प्रकृती आणि रोगाची व्याप्ती शिवाय जोडीला त्यामागचे कारण या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे बघू शकतात. रुग्णाला बरं करण्यासाठी या गोष्टीची मोलाची मदत होते आणि हे सिद्ध झाले आहे. म्हणून त्यांच्या आजारपणाला कारणीभूत अशा मानसिक आणि भावनिक कारणांचं स्पष्टीकरण हे बहुतांश वेळेला त्यांचं उत्तर असतं. म्हणून ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. सर्वसाधारण कृती ही खालीलप्रमाणे असते. अडचण वा समस्या काय आहे ते एकदा बघा, मग त्याच्या उत्तराकडे वळा आणि किंवा अंतर्मनाच्या मार्गाकडे वळा. त्यानंतर जे घडेल त्यावर गाढ श्रद्धा ठेवून निश्चिंत राहा. मला आशा वाटत आहे किंवा यापेक्षा अधिक चांगलं होईल असं काहीतरी म्हणत तुम्ही तुमचे उच्चार कमजोर करू नका. अंतर्मनाच्या माध्यमातून आपलं बाह्य मन जी काही ब्ल्यू प्रिंट काढून आपल्या शरीराच्या पेशी यंत्रणेला सुपूर्द करत असतं त्याचं अत्यंत विश्वासानं आणि प्रामाणिकपणे तंतोतंत पालन करण्याचं काम आपलं शरीर करत असतं. काम व्हायला हवं ही तुमची भावना मुख्य आणि महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, आरोग्य तुमचं आहे, संतुलन तुमचं आहे. चाणाक्षपणा आणि अंतर्मनाची बरं करण्याची जी अमर्यादित शक्ती आहे तिचा पुरेपूर वापर करा. आत्मविश्वासाचा अभाव आणि दिशाहीन अतिप्रयत्न ही अपयशाची कारणं असतात. तुमची ज्या गोष्टीवर श्रद्धा असते ती गोष्ट अंतर्मनाला सुचवा आणि शांत व्हा. स्वतःला थोडं मोकळं करा. निर्माण झालेल्या बिकट हे दिवस सुद्धा जातील असं सांगा आणि स्वतःला थोडं शिथिल केलं की तुम्ही अंतर्मनावर प्रभाव टाकू शकता. अंतर्मनाच्या गतिशील कृतीला चालना देऊ शकता आणि त्यातून काहीतरी भरीव घडून येऊ शकतं. म्हणून एकपेशीय जीवाचा व्यवस्थित अभ्यास केला की मग आपल्या गुंतागुंतीच्या शरीरात काय काय सुरू असेल हे आपल्याला जाणवतं. आणि एकपेशीय जीवांना अवयव जरी नसले तरी त्यांनाही मन असल्याचं त्यांच्या हालचालीतून दिसून येतं. हालचाल, पोषणक्रिया, एकरूपता आणि निष्ठासन वा लोप पावणं या मूलभूत क्रिया पार पडत असतानाही क्रिया प्रतिक्रिया दिसून येतात. डॉक्टर ऑलेक्सिस कॅरेल्स यांनी पक्ष्यांच्या पिल्लांवरच्या मनावर प्रयोग केले आणि त्या प्रयोगातील निष्कर्ष खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. संपूर्ण अवयवांचा विकास झालेला नसतानाही जीवनाची सगळी कार्य सुरू असताना याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. माणसाच्या शरीरातून त्यांच्या अंतर्मनाच्या कार्याचं चित्र उमटतं आणि आपल्या खऱ्या शक्ती अंतर्मनाचं वसलेल्या असतात. आणि अंतर्मनाच्या कार्याची क्षमता अपरिमित असल्यामुळे कोणालाच अंतर्मनाच्या कामाची संपूर्ण कल्पना करता येत नाही. आणि ते कसं काम करतं हे जसजसं आपल्याला कळतं तसतसा आपण त्याचा उपयोग करायला लागतो आणि तो उपयोग आपण उपभोगतो. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर आपल्या शरीराला, मनाला सैल मोकळं सोडलं तर आपल्या शरीराची काळजी घेणारी एक शक्ती, एक चैतन्य असतं असं लोक म्हणतात. हे खरंही आहे, पण यातली मुख्य अडचण म्हणजे आपलं बाह्य मन सतत त्यात आडकती उत्पन्न करत असतं आणि पंचेंद्रियांच्या आकलनाच्या आधारावर बाह्य गोष्टींच्या दिसण्यावरून बाह्य मन अनेकदा आपल्या मनात खोटा विश्वास, भीती आणि चुकीची मतं तयार करतं. म्हणून मानसिक, भावनिक परिस्थितीमधून भीती, खोट्या श्रद्धा आणि नकारात्मक गोष्टी जेव्हा अंतर्मनात बिंबवल्या जातात तेव्हा त्या सूचनांबरोबर काम करण्या वाचून कोणताही पर्याय त्याकडे शिल्लक राहत नाही. म्हणून तुमच्यामध्ये आत वसलेला स्व सर्वसाधारणपणे सगळं चांगलं व्हावं यासाठी सतत काम करत असतो आणि सगळ्या गोष्टींच्या मागचा जो सुंदर मिलाप असतो त्याचं अंगभूत तत्वत्व आपल्या त्यातून प्रतिबिंबित होत असतं. एडिसन, कार्वर्स, आईन्स्टाईन आणि अशा अनेक महान लोकांच्या कार्याकडे बघा. बाह्य शिक्षणाचा अतिबाऊ न करता त्यांनी अंतर्मनात दडलेल्या बहुविध खजिनाचं दार ठोठावलं आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचं कारण शोधा. तुम्ही जे बघू शकत नाही त्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला नाहीत तर तुम्ही फार लांब जाऊ शकत नाही. मला प्रेम दिसत नाही पण मला ते जाणवतं. मला सौंदर्य दिसत नाही पण माझ्यासमोर आलेलं मी बघतो. अंतर्मनाच्या सामर्थ्याविषयी आत्मविश्वासाचा अभाव असणं हे आपलं सर्वात मोठं अपयश असतं. तुमच्या आंतरिक शक्तीशी स्वतःला जोडून घ्या. तुम्ही एकदम परिपूर्ण आहात हे तत्व जोवर तुम्ही आचरणात आणत नाही तोवर नुसतं हे तत्व माहीत असून काय उपयोग. स्वअस्तित्वाची जाणीव असणं ही बरी होण्याची एकमेव गुरुकिल्ली आहे. मला एक माणूस माहीत आहे की ज्याला असं सांगण्यात आलं होतं की ससाचा पाय त्याच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवला तर त्याची चामखीळ निघून जाईल आणि त्यानं त्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम दिसून आला. सशाच्या पायाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. हे केवळ मनाच्या शक्तीमुळेच झालं होतं आणि मानसिक स्वीकार आणि श्रद्धा ही कारणं होती आणि चामखीळ निघून जाणं हा त्याचा परिणाम होता. तुम्ही जर तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असाल
तर अंतमनही कठीण काळात तुमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही हे तितकंच खरं आहे. आणि एकदा बॉयलरची दुरुस्ती करणाऱ्या माणसानं दुरुस्तीसाठी $200 आकारले म्हणून एक घरमालक तक्रार करत होता. त्यावर तो तंत्रज्ञ म्हणाला, हरवलेल्या खेळाचे मी 5 सेंट्स आकारले आणि काय बिघाड झाला या माहितीसाठी $199.95 आकारले. त्याचप्रमाणे अंतर्मन हे कुशल तंत्रज्ञ असतं. तुमच्या शरीराचा कोणताही दुखावलेला अवयव बरा करण्याचा सगळ्या पद्धती त्याला माहिती असतात. आणि आरोग्याचं फरमानं सोडलं की अंतर्मन त्याचा अंगीकार करायचंच. पण शांतपणा ही खरी गुरुकिल्ली. सहजपणे या गोष्टी होऊ शकतात आणि प्रत्येक गोष्टीचा तपशिलात पडण्याची गरज नाही. शेवटी होणारा परिणाम फक्त माहीत असायला हवा. आणि आरोग्य, आर्थिक परिस्थिती, नोकरी याबाबतची कोणतीही समस्या असो, तिच्यातून मुक्त होत आनंदी परिणामाची जाणीव अनुभवा. आणि मोठ्या आजारानंतर बरं वाटल्यावर तुम्हाला कसं वाटलं होतं हे आठवा. आणि सगळ्या सुप्त आकांक्षांचा कस लावण्याची भावना मनात येते. आणि तुमच्या मनातल्या सगळ्या नवनवीन कल्पना भविष्यासाठी नाही तर आत्ताच्या क्षणासाठी अंतिम स्थितीत पोहोचल्याचं जाणवतं. आणि द मिरॅकल्स ऑफ माइंडवरील आमच्या व्याख्यानांना उपस्थित असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांपैकी एकाला डोळ्याचा गंभीर त्रास होता असं लेखक म्हणतात. आणि डॉक्टरांनी तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं होतं. त्याला एक विशेष तंत्र कसं अवलंबायचं याच्या सूचना देण्यात आल्या. आणि एक छोटंसं सकारात्मक विधान द्यायचं, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि अंगाईगीत सारखं एकसारखं म्हणत राहायचं. रोज रात्री झोपण्यापूर्वी जाताना हा माणूस ध्यानावस्थेत जायचा. त्याचं सगळं ध्यान एकाच जागी खिळलेलं असायचं. तो त्याच्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे लक्ष केंद्रित करायचा. डॉक्टर त्याच्यासमोर बसल्याची आणि हा तर चमत्कार घडलाय असा डॉक्टर त्याला म्हणत असल्याचं ऐकू येण्याची तो कल्पना करायचा. आणि झोपायला जात असल्याचं नक्कीच तो जाण्याआधी दररोज रात्री साधारण 5 मिनिटे तो ही गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायचा. 3 आठवड्यानंतर त्याचे डोळे ज्या डॉक्टरांनी तपासले होते त्या नेत्रतज्ञांकडे तो पुन्हा गेला. आणि हा चमत्कार आहे असं डॉक्टर त्याला म्हणाले. आणि त्याला आश्चर्याचा झटकाच बसला. तो म्हणला, हे आश्चर्य कसे असू शकते आणि ही गोष्ट कशी शक्य होऊ शकते. मग ही गोष्ट शक्य झाली आणि त्याला सुद्धा त्याच्यावर विश्वास व्हायला लागला. असं कसं झालं तर त्यानं एक साधन म्हणून डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्या मनातील कल्पना त्याच्या अंतर्मनावर बिंबवली आणि वारंवार त्या गोष्टीचा उच्चार केला, विश्वास ठेवला आणि तसंच होणार ही अपेक्षा मनात बाळगली. असं करून त्यानं अंतर्मनाला तसं करण्यासाठी उद्युक्त केलं. मग अंतर्मनानं परिपूर्ण अवस्थेतील डोळ्यांचं चित्र तयार केलं आणि तातडीनं डोळ्यांना बरं करायला सुरुवात केली. आपलं मन काय काय चमत्कार घडून आणू शकतं याचं हे आणखी एक उदाहरण आहे. म्हणून मित्रांनो, अंतर्मन आणि व्यसन हे सुटू शकतं. मद्यपी माणूस हा मानसिकदृष्ट्या आजारी असतो आणि त्याला मानसिक उपचारांची गरज असते. तो काही पिऊन बेधुंद होणारा माणूस त्यांच्या इतर निर्व्यसनी मित्रांमध्ये नक्कीच वेगळा उठून दिसतो. दारू ही समस्या बनलेला माणूस दीर्घकाळ हे व्यसन करत असतो. अनेक दिवस, आठवडे आणि अगदी काही महिने सुद्धा तो सतत ते पीत असतो. म्हणून वैद्यविकार जडलेल्या माणसाचं असं म्हणणं असतं की तीव्र इच्छेपोटी त्यांना ठराविक काळानं दारू प्यावीच लागते आणि ती प्यावीच वाटते. तो सवयीचा गुलाम बनतो. या कृतीनूतनच मग दारूची धुंदी चढायला लागते. ही गोष्ट इतकी वारंवार व्हायला लागते की या सवयीचा, या जीवन पद्धतीचा पगडाच त्याच्या अंतर्मनावर उमटतो. आणि मद्यपी माणूस हा आधीपासूनच दारूच्या तल्लुफींना शरण गेलेला असतो. त्यामुळे आता परत परत या सवयींची आहारी जाणार अशी भीतीच त्याच्या मनात बसलेली असते. आणि या व्यक्तीच्या अंतर्मनाला ते पिण्याच्या सवयींच्या आहारी जाण्याचा सततच्या सूचनांची सवय झालेली असते. आणि कल्पनेतल्या या चित्रामुळे आधेमध्ये थांबून तो पुन्हा त्या पिण्याकडे ओढला जातो. म्हणून त्याच्या अंतर्मनावर उमटलेल्या प्रतिमा खऱ्या व्हायला सुरुवात होते आणि पिण्याची चढाओढ लागल्याची कल्पना त्याच्या डोळ्यासमोर तरळते. त्यामध्ये पेले भरलेले असतात आणि दिसलेले असतात. आणि मग त्यातून मिळणारं सुख, आनंद आणि मजेच्या भावनेची कल्पना तो करतो. आणि त्याच्या कल्पनेचे वारू असेच पुढे दौडते राहिले तर तो सरळ उठून बारमध्ये जातो आणि त्यानंतर तो भरपूर काही गोष्टी या तिथे परत करत असतो. म्हणून त्या पिण्याच्या सवयीतून मुक्त होण्यासाठी मद्यपी माणूस प्रयत्नही करतो आणि इच्छाशक्तीचा उपयोग करतो. पण तो जितके जास्त प्रयत्न करतो वा जितकी जास्त इच्छाशक्ती वापरतो तितका जास्त तो त्या फसव्या परिस्थितीत अडकत जातो. म्हणून त्याचे प्रयत्न हे नेहमी स्वतःला पराभूत करणारे ठरतात. त्यामुळे याचा परिणाम नेहमीच जे हवं असतं त्याच्या विरुद्ध होण्यात होतो. आणि याचं कारण स्वाभाविक आहे. सवयींवर विजय मिळवण्यासाठी दिली जाणारी सूचना ही निर्बल, शक्तीहीन असते. अंतर्मनावर कायमचं प्रबळ कल्पनेचं नियंत्रण असतं. 2 विरुद्ध कल्पना समोर आल्या तर अंतर्मन नेहमीच त्यातल्या प्रबळ कल्पनेचा स्वीकार करतं आणि प्रयत्नविरहित मार्ग हा सर्वोत्तम असतो. आणि या प्रकरणामध्ये या पद्धतीची तपशिलावर चर्चा केली आहे.
आणि त्या पहिल्या प्यायल्यापासून दारू पिणारा माणूस जगापासून दूर जायला लागतो आणि एकच प्याला आणि मग प्रवाहापासून दूर, असं अगदी कौतुकानं सांगितलंही जातं. अखेरीस धुंदी चढेपर्यंत ही अवस्था येईस्तोवर तो नक्कीच ते पितच राहण्याची शक्यता निर्माण होते आणि मी परत असं करणार नाही अशा प्रकारची आश्वासनं मद्यपी व्यक्तीकडून परत परत दिली जाणं ही नित्याची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या विधानांना काही अर्थ नसतो. अपराधीपणाची भावना भयानक टोचणी लागून राहणं, ही शरम या गोष्टींनी ही व्यक्ती पछाडली जाते आणि त्याही पुढे जाऊन अशा व्यक्तीनं त्यामुळे स्वतःला खूप दुबळं केलेलं असतं. त्यामुळे थोड्या काळाकरता का होईना आपण अशी व्यक्तीला त्यापासून दूर करावं लागतं आणि राहावं लागतं. म्हणून मद्यपी व्यक्तीला खरोखरच खूप शारीरिक आणि मानसिक त्रास होत होतो आणि होत असतो सुद्धा. म्हणून थरथरणारे हात आणि आखडलेले स्नायू यातून त्या व्यक्तीचं त्रासलेलं मन उघडं होतं आणि अशी व्यक्ती कदाचित रात्री नीट झोपूही शकत नाही. म्हणून बहुतेक वेळा अशा व्यक्तीपासून त्याची कुटुंबीय मित्रमंडळी दुरावतात आणि अशी व्यक्ती समाजातली आपली पद प्रतिष्ठा आणि आदर सगळंच गमावून बसते. आणि बऱ्याच वेळेला दारुडी व्यक्ती खूपदा खोटं बोलते आणि एकदा तर अशी व्यक्ती इतरांपुढे पैशाची याचना करते. आता तुमच्या मनात प्रश्न उभे असतील, असं घडण्याचं कारण काय? हा माणूस या मार्गाला का लागला? आजवर इतका सुजाण नागरिकासारखा वागणारा हा मनुष्य त्या आहारी कसा गेला आणि इतका रानटी कसं काय वागायला लागला? म्हणून व्यक्तीकडून त्यांच्या व स्थितीसाठीची अनेक आणि वेगवेगळी कारणं बहुतेक वेळेला देण्यात येतात आणि इथं काही नेहमीची कारणं दिली आहेत. न्यूनगंडाची भावना, आपण नको असल्याची भावना, भीती, असुरक्षितता, काम व व्यवसाय याबद्दल अपुरेपण, अज्ञात भीती, जीवनाविषयीची भीती, जबाबदारी स्वीकारायला नकार आणि अशी आणखी इतर बरीच कारणे असतात. अशी तथाकथित कारणांची मोठी यादी तुम्हाला मिळू शकेल आणि कालांतरानं आणखी कारणं मिळतील. यावर विचार करा. तुम्ही जर तसे असाल तर मग तसं होण्यासाठी आजवर किती महिने आणि किती पैसे तुम्ही खर्च केले? कदाचित वर्षभराचा कालावधी असेल तर बऱ्यापैकी रक्कम खर्च केली असेल आणि त्या जोडीला तुमच्या शरीराला पक्के ते बनवण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील. म्हणून ते पिण्यासाठी जेव्हा तुम्ही काहीतरी कारण शोधता आणि त्याला अगदी गोंडस नाव देता, जसं की नाकारल्याची भावना वगैरे, तेव्हा ते दूर करण्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही मद्यपी बनायचं खरं कारण जर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही शांतपणे पचवू शकणार नाही. विचारीपणे वागण्याचा, मनाची शांती टिकवण्याचा आणि सर्वसाधारण व्यवस्थित आयुष्य जगण्याचा एक मार्ग असतो. मी जे सांगेन ते कदाचित तुम्ही गोंजारत असलेल्या तुमच्या जीवन पद्धतीचा विरुद्ध असेल आणि ते पिण्याचं कारण तुम्ही स्वतः आहात आणि तुमच्या जीवनाकडे बघण्याचा कडवट दृष्टिकोन त्यासाठी कारणीभूत असतो. तुमचे विचार, भावना, विश्वास आणि तुम्हाला जसं जीवन जगायचं आहे त्यावर असलेली तुमची पसंती यावरून तुम्ही जग ठरतं आणि मग तुमच्या या जगण्यावरून म्हणजेच तुमचं शरीर, तुमची कृत्य आणि जीवनाकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन यावरून तुमचं आरोग्य आणि आर्थिक स्थिती आणि जीवनातल्या इतर सगळ्या गोष्टी कशा असतील हे ठरतं. आणि तुमच्या नेहमीच्या विचारसरणीत तुमचा मानसिक दृष्टिकोन सामावलेला असतो आणि तुमच्या विचारांना एखादं मूर्त रूप देतं आणि तुमचे विचार एखाद्या ठिकाणी केंद्रित होतात. म्हणून आयुष्य, लोक, इतर सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा मानसिक प्रतिक्रियेचं ते कारण बनतं आणि जे विचार तुम्ही सतत मनात गोंजारत बसलेले असता त्यातूनच भावनांची निर्मिती होते आणि तुम्ही सतत जे विचार करत असता त्यातूनच तुमच्या वाट्याला दुःख व आनंद, आरोग्य व वेदना, लाभ वा घोर निराशा, संतुलित मन वा ताण, अस्वस्थता या गोष्टी वाट्याला येतात आणि तुमचे विचारच तुम्हाला एकतर मद्यपी बनवतात किंवा तुमच्या मनाला शांत बनवतात. म्हणून अंतर्मन हा आपल्या बुद्धिमत्तेचा आणि सामर्थ्याचा स्रोत असतो. अशा अंतर्मनाचं काम कसं चालतं याच्याशी तुमचा परिचय करून देणं हे माझं ध्येय आणि कार्य आहे आणि ते तुम्ही नक्कीच केलं सुद्धा पाहिजे. तरच तुम्हाला चांगल्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी कशा असतात ते तुम्हाला समजतही असतं. म्हणून तुमच्यासाठी हे सर्वाधिक शक्तिशाली मानसिक यंत्र आहे. तुमच्या विचारांमधून अंतर्मनावर ज्या गोष्टी बिंबवल्या जातात त्याच गोष्टी प्रकट होत असतात आणि मग जीवनाच्या सगळ्या अंगामध्ये तुम्ही जसे असता तसा विचार करता तशी तुमची भावना होते. अंतर्मनात जे विचार तुम्ही ठसवता तेच तुमच्या नक्कीच पिण्याचं कारण असतं. त्यामुळे खरं तर आणखी कोणतं कारण तुम्ही शोधायची गरजच नसते. त्यामुळे आता या क्षणापासून इतरांना दोष देणं थांबवा. तेच माझ्या पिण्याचं कारण आहेत असं म्हणणं थांबवा. नेहमीची काही ठराविक कारणं मला माहिती आहेत. तेव्हा मी माझ्या त्या नवऱ्यासोबत व बायकोबरोबर राहू शकत नाही. मला कधीच संदेश मिळाले नाही. माझ्या पालकांना मी कधीच नको होतो. मी अनाथ होतो. मला न्यूनगंड होता. मी माझी वेगळी संपत्ती गमावली. मी लहान असताना माझं सगळं कुटुंब गेलं. अशी एक ना एक अनेक कारणे सांगितली जातात. मी त्या मुद्द्यावर पुन्हा भर देत आहे. नक्कीच तुमच्या त्या पिण्याचं कारण तुम्ही स्वतः आहात. एकूणता एक जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि विचार यांचं मूळ कारण आहे. कालांतराने एक वेळ अशी येते
की तुमचे सगळे विचार तुमच्या अंतर्मनात घर करून राहतात आणि मग ज्या गोष्टीमुळे विचार निर्माण झालेले असतात त्यांचे चित्र, त्यांच्या पसंतीच्या प्रतिमा तुमच्या मनात तयार होतात आणि प्रकटही होतात. त्यामुळे आता अंतर्मन नावाची जी बरं करण्याची प्रचंड शक्ती आणि अमर्यादित सामर्थ्य तुमच्यामध्ये दडलेलं आहे त्याच्याशी स्वतःचा परिचय करून घ्या. आणि तुम्ही जर मद्यपी असाल तर ते मान्य करा. हा प्रश्न ओढवून लावू नका. अनेक जण ही गोष्टच मान्य करायला नकार देतात आणि त्यामुळे त्यांचं ते व्यसन कधीच सुटत नाही. म्हणून तुमचा विकार हे अस्थैर्य असतं, आंतरिक भीती असते. जीवनाचा सामना तुम्हाला करायचा नसतो. त्यामुळे बाटलीचा आसरा घेऊन स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा तुमचा प्रयत्न असतो. आणि माणसाबाबतची विशेष गोष्ट म्हणजे त्याला स्वतंत्र मोकळं व्हायची इच्छा नसते. आपली तशी इच्छा आहे असं त्याला वाटत असतं आणि स्वतःच्या इच्छाशक्तीविषयी तो खूप बढाया मारत असतो. आणि त्यांच्या नशेत तर तर्क झालेला माणूस अगदी अभिमानानं सांगतो की मी आता परत कधीच ते स्पर्श करणार नाही. पण तेवढं सामर्थ्य त्याच्याकडे नसतं. याचं कारण हे सामर्थ्य शोधायचं कुठे हेच त्याला माहिती नसतं. आणि म्हणून तो माणूस त्यानं स्वतःच बनवलेल्या मानसिक तुरुंगात राहत असतो आणि त्याच्या स्वतःच्या समजुती, मतं, एकूणच वातावरणाचा प्रभाव यांनी तो घेरलेला असतो. बहुतांश लोकांप्रमाणे तोही सवयीचा गुलाम असतो. त्यात एक सदेसोपट मार्गानं आपली प्रतिक्रिया द्यायची यासाठी जणू तो बांधीलच असतो. मद्यपी व्यक्तीनं त्याच्या मानसिकतेत स्वतंत्र आणि शांती आणि कल्पना उभारणं गरजेचं असतं आणि त्याला ते स्वीकारणं गरजेचं असतं. म्हणून तो त्यातून सुटू शकतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम करा. तुम्ही फक्त तुमच्या अंतर्मनाला सांगा की मी सर्व काही मिळवू शकेन आणि मी सर्व काही करू शकेन. तुमचं अंतर्मन तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहे. फक्त तुम्ही तुमच्या अंतर्मनाचं ऐकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त तुम्ही तुमच्या अंतर्मनाचं ऐकाल तेवढे जास्त चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडत जातील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत होत जातील. फक्त तुम्ही ते स्वीकारायला हवं आणि त्या गोष्टी स्वीकारल्या तर सर्व काही जीवनामध्ये शक्य होत जातं आणि सर्व काही चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत जातात. फक्त एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली तरी तुम्ही भरपूर काही या जीवनाकडून शिकून जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजण्यासारख्या होऊन जातील. फक्त तुम्ही ते नाकारायला नको. ज्या दिवशी तुम्ही त्या गोष्टी नाकाराल त्या दिवशी मग तुमच्याजवळ काहीच उरणार नाही आणि मग तुम्ही फक्त भरपूर काही गोष्टी या बिलगल्याशिवाय आणि तुमच्यापासून लांब गेल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून फक्त तुम्ही चांगल्या गोष्टी स्वीकारायला शिका. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत. उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल. आणि जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्यच होतो हे लक्षात ठेवा. आणि दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. काही गोष्टी मिळवल्या वेळ लागतो पण संयम बाळगा, ते तुम्हाला मिळतीलच. आणि आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण आहे. आणि जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. आणि काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलूनच टाकेल. आणि जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. आणि वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जीवनामध्ये कधीही जगू नका. आणि बेसावध आयुष्य जगत असताना तुम्हाला भरपूर अनुभव येतील आणि तुम्ही त्या गोष्टी वागण्यापासून लांब राहाल. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर आपल्याला मिळवता येतो. आणि कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही खास समजत असाल तो हिरा सुद्धा नक्कीच असू शकतो. आणि कष्ट ही एक अशी चाबी आहे ना, ते नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. आणि प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर निघून जातात. आणि लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून तरी कधी येईल हे सांगता येत नाही. आणि भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती आहे आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही आपली संपत्ती आहे. आणि आपण दुसऱ्याची भूक नक्कीच भागवली पाहिजे आणि त्यांची भूक भागवली तर आपली नक्कीच भूकही भागेल. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे आपण फक्त शांत राहायचं आहे. आणि अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे. तिथे तुम्ही लढलेच पाहिजे. आणि केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ह्या अहंकाराने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
खरंच जग हे वाईट लोकांमुळेच कळत असते. म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला आणि प्रत्येकाविषयी चांगलंच बोला. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून कधी तुम्ही सावध राहिले पाहिजे. आणि स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्ती खरेदी करू नका. तुमचे शोक आपोआप कमी होतील. जिथं प्रेम आहे तिथे जीवन आहे. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. आणि कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यानंतर कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एकदाच भेटतो. म्हणून अशी माणसे नक्कीच आपण जीवनात जपून ठेवायला हवीत. आणि अशी माणसं आपल्याला कुठे ना कुठे उपयोगी नक्कीच येत असतात आणि त्यांची आपल्याला गरजही लागत असते. म्हणून प्रसिद्धी अशी बाब आहे ना, ती तुम्हाला मिळालीच पाहिजे आणि तुम्ही ती कमवलीच पाहिजे. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत. आणि लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झाला आहात. आणि तुमचं नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान जीवनात शोधलं पाहिजे. आणि आयुष्य खूप आनंदात जाईल. आणि इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त कधी राहू नका. आणि कुणीही गृहीत धरेल एवढे कधी स्वस्थ होऊ नका. म्हणून अशा लोकांना शोधा जे तुमच्यासाठी वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. आणि स्वप्न पाहतच असाल तर मोठीच पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात. आणि मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एकतरी व्यक्ती आयुष्यात असावी लागते. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण नक्कीच गेली पाहिजे. आणि दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे. आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. आणि मैत्री अशी करा की जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली नक्कीच पाहिजे. आणि स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येत असतो. म्हणून आपला सुगंधही तसाच यायला हवा. आपण कोणाजवळ सांगत बसायचं नाही. अहंकारासारखा सुखारी भिकारी होणं नाही. आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट कुठेच भेटणार नाही. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ मात्र असते. आणि मित्रांनो, प्रेमाने जे मिळते ना ते कायमच टिकून राहते. आणि जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते नक्कीच तुम्ही मोजायला हवे. आणि नेहमीच लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो. आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. म्हणून विश्वास हा कोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जात असतो. आणि टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. आणि मोती बनून शिंपलात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची ताण भागवणे जास्त श्रेष्ठ असते. म्हणून थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. आणि कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकाशी चांगल्या मनाने बोला आणि चांगल्या प्रमाणे बोला. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते. फक्त मनगडात ती मिळवण्यासाठी जिद्द आपल्या असावी लागते. आणि मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. आणि माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव नक्कीच येत असते. आणि जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुमच्या फारसे एकत्र दिसत नाहीत, पण जे दिसतात, जेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. आणि प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. म्हणून आपली तहान भागवत चला आणि आपल्या मनाला समाधानी राहायला शिकवा. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपल्या विजयाचा आपण जवळ आलो आहोत. आणि आपला विजय लवकरच होणार आहे. म्हणून तुम्ही फक्त आपल्या विजयाच्या गोष्टीच केल्या पाहिजे. आणि आपल्या विजयापासूनच तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकल्याही पाहिजे. जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येत असतं. म्हणून माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असेल तर त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा, मग तुम्हाला कळेल. म्हणून त्याचं चुकलेलं नसेल तर तो व्यक्ती आयुष्यभर पस्तावत असतो. आणि काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाला चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. आणि जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होत असते. आणि माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं.
आणि त्या भेटलेल्या माणसांपासून मिळालेला अनुभव देखील त्यांना जीवनात खूप मोठं बनवत असतो. म्हणून उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधी वाया जात नाही. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्याशिवाय स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः तुम्हाला उन्हात उभे राहावे लागते. आणि परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकून पाहण्याची संधी असते. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे. आणि माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक आहे. आणि ते पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचले पाहिजे. त्यातून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळतं. आणि चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणतेही करू शकत नाही. आणि कुणालाही जिंकायचं असेल तर ते प्रेमाने तुम्हाला जिंकावं लागेल. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं तुम्हाला वाटणार नाही. आणि जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते. आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. आणि गुणांचं कौतुक उशिरा होतं, पण ते होतं जरूर. म्हणून जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देत असतात. एकदा कर्तव्याच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं. अपयश मिळणं ही शोकांतिका नाही, तर यशासाठी प्रयत्नच न करणे ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. खरी श्रीमंती शरीराची आहे, बुद्धीची आणि मनाची आहे. म्हणून या तिघांना जपून ठेवा आणि शांत जीवनात नेहमीच राहा. शांत राहणे केव्हाही चांगले, कारण जगात पाहिले तर जास्त बोलणारेच दुःखी असतात. कोणतंही चांगलं कार्य करणे सुरुवातीला अवघडच असते. यशाच्या शिखरावरून चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही. म्हणून तुम्ही जे कष्ट करताय ते नक्कीच तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला आठवतील आणि तुम्ही त्या कष्टापासून भरपूर शिकत जाल. आणि स्वामींकडूनही तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून स्वामींवरील जो विश्वास आहे तो टिकून ठेवा. तो विश्वास तुम्ही असाच टिकून ठेवलात तर स्वामी तुमची मदत ही 100% करतील. फक्त स्वामींवरचा विश्वास तुमचा असायला हवा आणि स्वामींची भक्ती तुम्ही जीवनात करायला हवी. मित्रांनो, जरा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.